एक योगायोग बोलतो ऐशी ह्यो एक प्रसंग आहे. ह्यो मी का दाखवत आहे कारण अनेक ठिकाणावर ही झायला पाहिजे, अनेक लोक पुढे आली पाहिजे आणि ऐसा समाजासाठी आपल्या इस्लामसाठी योगदान दिला पाहिजे. त्याला आपण एक तर्फे काय बोलतो त्याला दुआ, त्यानंतर त्याला डोनेशन्स, त्यानंतर आणखी काय बोलतो मदत. कारण रमजान महिन्याची जी खरी फजिलत आहे ते आता आपले इमाम साहेब जे आहेत मांडलेकर, जे आपले कमाल मांडलेकर आहेत, जे सोशल वर्कर आहेत. आपण अनेक टायमात त्यांना बघले आहोत. एक आवाजाचे कणखर बादशाह मानलं जाते त्यांना. तर अनेक त्यांनी गाणी गीत वगैरे लिखलेले आहेत, अनेक गझल्स लिखलेले आहेत. त्यांचे हे रिश्तेदार आहेत आणि ते सक्की चिचेरे भाऊच आहेत. हां, कामिल मांडलेकर जे आता इमामत करतात. दुसरे आहेत ते आपले चोगले साहेब चिपळूणचे, हे आमचे साईगाव. हां, शिवर्धन साईगाव. पण मी चिपळूणला तुम्हाला बघलं. हां, चिपळूणला 20 वर्ष होते. अनेक वेळेला मुलाखत दिली. आणि आपले चिपळूणचे आपले मालदोलीचे जे सेक्रेटरी आहेत मजिदबाई तांबे, यांचे ते एकदम खास, म्हणजे आत्ता बोलूया नको पण लंगोटी बोलतो ना तैसा एक दोस्ती होती. त्यांनी मोप याद केली. तर या माध्यमातून आता आपण विचारूया आपले मांडलेकर इमाम साहेब आहेत त्यांना या मस्जिदच्या आगाज कैसी राहिली. 2016 मशिदी चालू मी म्हणजे आयलो इमामत केला. माशाल्लाह होती तरी पण अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह. आता माशाल्लाह बाबूबाईंनी आणि अशफाक तांबे साहेबांनी माशाल्लाह 2 वर्षा माशाल्लाह पुरा दस्तरखान पहिले माशाल्लाह मी आणि 1-2 माणसं अशाचे, बाकी कोण माणसं अशाची नाही. जास्तीत जास्त मी थोडा घेऊन येतो तीच चाले आता. तर अल्हम्दुलिल्लाह आता अशफाक तांबेनी मग त्याच्यावरती ही केली आणि पुरा दस्तरखान म्हणजे 10, 12, 15 किंवा 20 पण किंवा 18 पण माणसं होतात. तर माशाल्लाह ते आपल्या जातशी आपल्या पैशाने आणतात आणि लोक स्वतः पण खातात, लोकाला पण खावतात, त्याच्या आमला पण खावतात. सगळे जितके येतात त्या नमाजी अल्लाह त्यांना सगळेला शरबत पाजतात. अल्हम्दुलिल्लाह जोपर्यंत त्याला इफ्तार करवतात अल्लाह त्यांना जजाय खैर दो, दुनिया आणि आखिरतला, दुनियातला पण देऊन दे, आखिरतला पण देऊन दे. आणि माशाल्लाह मस्जिदची पण हालत एकदम मस्त करून ठेवली. माशाल्लाह बघा कशी मस्जिद बनवलेली आहे. पहिले नुसती 2 छटा होते, तर माशाल्लाह मोहसिनबाई पण आता एकटी होते तुमची. माशाल्लाह ते पण आता जिम्मेदार आहेत. ही मस्जिद कव्वा 99ला वाटे मस्जिद मिळली आहे. 2006 पासून मी लागलो. तिथे पण हिंदू होती, तिने दिलेली जागा माशाल्लाह. तर मी लोक सगळे अल्हम्दुलिल्लाह नमाज होते. अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह. तर शुक्र आहे आता पुरी मस्जिद भरते. पहिले एक सब व्हायची, आता पुरी मगरिबला पुरी फुल होती मस्जिद. खूप खूप शुक्रिया जे साथी आता मेन अशफाक तांबे साहेब आणि बाबूबाई करून आहेत, त्यांनी मग याच्यावरती मेहनत केली आणि अल्हम्दुलिल्लाह पोचवली. आता हे पुरा काम केले नाही. अल्हम्दुलिल्लाह अल्लाह त्याला जजाय खैर दे दुनिया और आखिरत. आपण काम बघतो ते अल्हम्दुलिल्लाह अशफाक बाई तांबे आणि बाबूबाई आणि अनेक लोकांच्या हातभार लागलो असेल त्याला. पण नेमकं कोणीतरी सुरुवात करावी लागते, तशी सुरुवात करून आज माशाल्लाह मस्जिद बघल्यावर आपण इफ्तारीचा पण दाखव, माशाल्लाह नमाजीचा पण दाखव. जे आहे ना अल्हम्दुलिल्लाह त्यांना जजाय खैर दे. 2006 पासून तकरीबन 20-22 वर्ष आहे इमामत केले. काही ऐसा पण होता की बिचारे एकटेच इमाम, तेच मुअज्जिन, तेच इमाम, तेच मुक्तदी, ऐसा काही बिचारांनी वीस काढले. पगारांचे पण कवा मिळते कवा नाही मिळते, त्यांचा बदला अल्लाह सुभानाला तलक दिलेला. ऐसा बिचारांनी अल्लाह त्यांना काहीतरी जजाय खैर दे अशी नशीब सांभाळली. ट्रस्टी लोकांनी ऐसा पण बोलेन इमाम साहेब तुम्ही दुसऱ्या काय बघा, आता मस्जिदला सोडून टाका तुम्ही. तुमचा कोणतरी म्हणजे आता मशीद बंद करायची पाता आहे, पण त्यांनी हिंमत हाडले नाही आणि इस्तिकामत बिचारे ढेले म्हणून अशफाक बाबूबाई यांनी साथ दिले. मेन आमचे इमाम साहेब आहेत ना ते खुटा होते मस्जिदचा आणि जून महिन्यात त्यांनी मला कवा बदली पण इमामत करायला लावले.
ते भिया वाटते मगरीबची नमाज पडताना ना ऐसा अवळं पाऊस आणि अवळं वारो आणि दिस मुठ्ठो असते ऐसा वाटते कवा सलाम फिरू ऐशी पण बिचाराने दिस काढले की बस हिंचा बदला त्यांच्या जी आहे ती अल्लाह सुभान त्याला हिंचा बदला दे आणि त्यांच्या आईबापाने त्यांना हाफिज बोलवलेलं आलिम बोलवलेलं कारी बोलवलेलं त्यांनी त्यांची एक लाज ठेवली की माझ्या सिरात कलामे पाक आहे त्या कलामे पाकची लाज ठेवून ते न्यायाचे दिस काढले त्यांचे उस्ताद मोहतरम मौलाना शौकत साहब अल्लाह त्यांना पण बेहतरीन जजाय खैर देव त्यांना सनद तलजाशी मिळली आणि त्यांचे वालिद मोहतरम ज्यांनी त्यांना हाफिज कुराण बनवले त्यांचं नाव हाजी फखरुद्दीन जकरिया मांडलेकर त्यांच्या नावाची त्यांनी लाज ठेवले आपल्या आईबापाचं नाव रोशन केले आणि आया कसे तकलीफ 20-22 वर्ष 20-22 वर्ष आपल्या कोकणी भाषा बोलतात ना रोटी कमी आणि ठोकर जास्त खाल्ले ऐसे दिस त्यांनी काढले अल्लाह त्यांच्या उमरामध्ये पण बरकत देव जिंदगीत इमाम साहेबनी जया जया पोरांना हाफिज बनवलेलं आलिम बनवलेलं कारी बनवलेलं मुफ्ती बनवलेलं जया जाग्यात ट्युशन पडवलेलं सूर्य बकरा आयते करीमा जया जया इमामत केले जया जया त्यांनी तरावी पडवले अल्लाह रब्बुल आलमीन तमाम ह्यांचे जिंदगीचे अचकार अरकान सगळे कबूल करू आमीन. अस्सलामुअलैकुम. मी आता मुंबई डोंगरी या ठिकाणावर आहे. ते आपण अनेक रमजान गल्ली किंवा रमजान खाओ गल्ली आपण जी बोलतो ती आता मी शूट करत आहे. आपण बघू शकतो किती प्रमाणात लोक आता वेगवेगळे चीजो खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. आपले चिपळूणचे अशफाकभाई तांबे हे दस्तरे इफ्तार ही 30 दिवसा करतात आणि त्या 30 दिवसासाठी ते खरेदी करायला आलेले आहेत. आणि त्या खरेदी करत असताना मी ही जी गल्लीची शूट आहे रमजान गल्ली आपण ज्याला बोलतो त्याची शूट करत आहे मी. आणि हे आपले अशफाक तांबे करून आहेत. यांचं चिपळूण मालदोली गाव आहे म्हणजे कोकण रत्नागिरी चिपळूण मालदोली आणि हे मुंबईला राहतात वडाळ्याला. आणि ह्यांचा कारोबार जी आहे ती येल्लो गेटजवळ आहे आणि ते दस्तरे इफ्तार हे 30 दिवस करत असतात. तर ते खरेदी करण्यासाठी आले होते. तर त्या टायमात मी ही रमजान गल्ली जी डोंगरीची आहे ती दाखवत आहे मी. 21 रोज आहे आज आणि त्या 21 रोजाची आज इफ्तारची दस्तरे इफ्तार जी आहे ते आपले जैसा मुंबईला आहे तर तैसा आता जास्त तर आपल्या चिपळूणला पण होते. अनेक चीजे असतात, अनेक व्हरायटीज असतात. मी दाखवत आहे ते व्हरायटीज. ये रोल है इसको क्या बोलते हैं? कटलेट. काय का रोशन कटलेट. हाँ ये रोशन ये कौन सा कटलेट है भाई? चिकन कटलेट रोशन कटलेट रोलचे अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळते. ते अनेक चीजो आहेत. ते आता इफ्तारे दावत आहे ते आम्ही त्यांच्या अशफाकभाई तांबेच्या गाडीने जात आहोत. आता ही चारनल एरिया आहे जते बरफ येतं. ही आझाद रेस्टॉरंट आहे. आता चारनल जी बोलतात की ही जी आहे तर त्याला चारनल बोलतात. डोंगरी चारनल एरिया हे बघतो आपण. डोंगरीचा फेमस आझाद हॉटेल आहे. आता ज्या जागेवर इफ्तारी दावत आहे ते अशफाकभाई तांबे करते त्यांच्यासोबतच तो जातो. पण बघू शकता की मी बाईकवर आहे. एरिया आता बघता होती घडियाल गोदी यांना बोललं जाते. अनेक कोकणी लोक जी आपली पूर्वज आहेत ते या गोदीत काम करायचे.
ऐसा ये मजगाव डॉक आहे, त्यानंतर आणखी बॉम्बे मोटर्स आहे, अशा ठिकाणावर काम करायचे. एक गेट आहे त्या खोलीला, त्या खोलीला येलो गेट, त्यामध्ये मस्जिद आहे. तो फेमस कर्नाक बंदरचा जो ब्रिज आहे दिसते, तो ब्रिज पार उतरले की येलो गेट आहे. येलो गेट आता शूटिंग करायला अलाव नाही, तरी पण थोडीशी शूटिंग घेत आहे. ते जे मौलाना इमाम ज्याला आपण बोलतो, त्यांची आपण बातचीत करणार आहोत. आणि ही मस्जिद केव्हापासून आहे आणि ते जे अशफाक भाई तांबे आहेत ते प्रत्येक महिनोभर इफ्तार दस्तर इफ्तार करतात, तर ती किती वर्षात करतात वगैरे ती पण आपण माहिती घेऊ. ही तयारी सुरू आहे. अल्हम्दुलिल्लाह अनेक लोक आता नमाज पढी येतात. ही मोप आजच्या साईडला मस्जिद आहे, तरी पण अल्हम्दुलिल्लाह येल्लो गेटच्या बाजूलाच आहे. अल्हम्दुलिल्लाह या परिसरात पण अनेक आपले लोक येतात आणि ते नमाज पढी येतात आणि ते इफ्तारी पण करतील. माशाल्लाह ही वजूखाना आहे आणि ही पुरी मस्जिद आपण दाखवत आहोत. ही बारकीशी मस्जिद आहे अल्हम्दुलिल्लाह. आणि आता जास्ती लोक नसतात, पण 5-25 लोक ही नमाजला येतात किंवा त्याच्याहून जास्ती असू शकतात. की आता इन्शाल्लाह इफ्तारीच्या वेळेस आपल्याला समजेल आणि नमाजीच्या वेळेस आपल्याला समजेल. अल्हम्दुलिल्लाह ही मस्जिद आपण दाखवत आहोत, जाते दावत इफ्तार अशफाक भाई तांब्याने केलेलं इफ्तारीची तयारी करते ते. हे वजू त्याला ते मला वाटते 5-50 लोक इफ्तारीसाठी असतील अशी शक्यता आहे. बारकी मस्जिद आहे, पण अल्हम्दुलिल्लाह आपण बघतो दस्तरी इफ्तार तयार आहे. अल्हम्दुलिल्लाह आता 6:39 वाजले. थोड्याच टायमात अजान होईल आणि इफ्तारीची सुरुवात होईल. अशफाक भाई ने जो खिदमत की इनको अजर अजीम अता फरमा. अशफाक भाई को इसका बदला दुनिया में भी अता फरमा, आखिरत में भी अता फरमा. अशफाक भाई के बाबू भाई के कमाई में खूब खैर बरकत अता फरमा, हलाल पाक तैयब रोजी अता फरमा, आफियत वाली रोजी अता फरमा, नुसरत वाली रोजी अता फरमा, बरकत वाली रोजी अता फरमा, अमन चैन सुकून इत्मीनान वाली रोजी अता फरमा. अशफाक भाई के जान की, माल की, इज्जत आबरू की, ईमान अमल की हिफाजत फरमा. लाखों करोड़ों रहमतें बरकतें राहतें इन पर नाजिल फरमा. दिन दुनिया रात चौक में अल्लाह तरक्की अता फरमा. मक्की उठाए तो सोना बन जाए, ऐसी शक्ल सूरतें पैदा फरमा. अशफाक भाई की, बाबू भाई के जितने साथी ने हाथ लगाए सबकी बदनजरी से हिफाजत फरमा, नजर बद से हिफाजत फरमा, नजर ख्वाब से हिफाजत फरमा. शयातीन जिन्नात खबीस जादू टोना से हर बला हर मुसीबत से अल्लाह इनकी हिफाजत फरमा. जिस वक्त अल्लाह इमाम साहब ने अल्लाह 2006 से लेकर आज तक अल्लाह कमो बेश 20-22 साल इमामत की, अल्लाह उनके इमामत को कबूल फरमा. इमाम साहब के इशराक, चाश, शवाबीन, तहज्जुद, ईद उल फित्र, ईद उल अज़हा, रमज़ान मुबारक के रोज़े, ज़कात, खैरात, सदक़ात, अक़ीक़ा, कुर्बानी, इनफिराद, इज्तिमाई अमाल. इमाम साहब ने भूखों को खाना खिलाया, नंगों को कपड़े पहनाए, ज़रूरतमंदों की ज़रूरत को पूरा किया. एक हाथ से दिया दूसरे हाथ को पता नहीं चला. ज़िंदगी के इमाम साहब के कुछ ऐसे अमाल तेरे और इमाम साहब के अलावा किसी को पता नहीं. अल्लाह उस अमल को कबूल फरमा. अल्लाह उस अमल को, इमाम साहब ने कई नमाजें ऐसी पढ़ाई
इमाम भी यही, मुक्तदी भी यही महीने में परवरदिगार आलम इमाम साहब ने नरम गरम झेला, कभी पगार हुआ कभी नहीं हुआ। ए अल्लाह, इन्होंने 20-25 साल यहाँ इसे निकाले, तेरे सिवा इनका कोई पुरसानी हाल नहीं अता फरमा। तेरे सिवा इनको किया है अल्लाह पुरसानी हाल कोई नहीं। अल्लाह यहाँ जो ट्रस्टी थे उनको भी अजर अजीम अता फरमा। ट्रस्टी लोगों ने जो ट्रस्ट के एतबार से, कागजात के एतबार से जो मस्जिद की खिदमत की, अल्लाह उनको भी इस दुआ में शामिल फरमा। जितने लोग परवरदिगार आलम हाथ उठाए सबको हज उम्रे की तौफीक अता फरमा। हमारे खुसूसन जो फोटोग्राफी कर रहे हैं अल्लाह उनको भी हज उम्रे की तौफीक अता फरमा। मदीना मुनव्वरा का दीदार नसीब फरमा, मक्का मुकर्रमा का दीदार नसीब फरमा, हरमैन शरीफैन का दीदार नसीब फरमा, बैतुल्लाह का दीदार नसीब फरमा, मस्जिद नबवी, मस्जिद आयशा, मस्जिद हराम, मस्जिद कुबा, मस्जिद किबलतैन, मस्जिद इमाम बुखारी, मस्जिद नमरा, मस्जिद कैफ, तमाम मसाजिदों का दीदार हम सबको नसीब फरमा। इतने हाजी साल हज को गए हाजियों के दुआ में अल्लाह हम सबका हिस्सा नसीब फरमा। इतने मदफून अल्लाह सबकी मगफिरत फरमा। इमाम साहब के वालिद मोहतरम हाजी फखरुद्दीन ज़करिया मांडलेकर, अल्लाह उनकी मगफिरत फरमा। अशफाक भाई के खानदान में जितने भी दुनिया से चले गए अल्लाह उन सब की मगफिरत फरमा। हमारे पुराने दोस्त थे मौलाना अनवर तांबे, उनके वालिद साहब मालदौल में दफन है। अल्लाह दाऊद परवरदिगार आलम, उनका नाम दाऊद तांबे, उनकी वालिदा रुकैया तांबे, अल्लाह उनको भी इस दुआ में शामिल फरमा। जितने लोग मालदौल के कब्रस्तान में, अल्लाह हमारे मौला अमल्ला शिवदल मदरसे के अल्लाह मोहतमीम साहब थे, अल्लाह उनको भी इस दुआ में शामिल फरमा। मालदौल के लोग बम्बई में जो मदफून है अल्लाह, चिपलोन में जो मदफून है सबको इस दुआ में शामिल फरमा। अल्लाह पूरे उम्मत की मगफिरत फरमा, दर्जात को बुलंद फरमा, करवट करवट आराम नसीब फरमा। ये जो साथी ने हाथ उठाए इनके खानदान में जितने भी दुनिया से चले गए अल्लाह उन सब की मगफिरत फरमा, दर्जात को बुलंद फरमा, करवट करवट आराम नसीब फरमा। गरी के रहमत अता फरमा, जवार रहमत अता फरमा, बाल बाल के अल्लाह उनके मगफिरत फरमा। अज़ाब कब्र, अज़ाब जहन्नम से हिफाजत फरमा, नाम अमल उनका सीधे हाथ में अता फरमा। उन सिरात पर से बिजली की तरह पार फरमा, बगैर हिसाब किताब की जन्नत वाला फिरदौस अता फरमा। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का दीदार उनको नसीब फरमा। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हाथों से जामे को सब पीरा नसीब फरमा। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शफाअत उनके हक में कबूल फरमा। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का पड़ोस उनको नसीब फरमा। अपने फजल व करम से आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की बरकतों से इमाम साहब ने जितने बच्चों को हाफिज बनाया, अलीम बनाया, कारी बनाया, मुफ्ती इमाम साहब ने जहाँ जहाँ तरावी पढ़ाई, जहाँ जहाँ इमामत की, ऐ अल्लाह उसकी बरकत से, हमारे अशफाक भाई के सखावत की बरकत से, बाबू भाई के सखावत की बरकत से, जितने साथियों ने हाथ उठाए दुआओं को कबूल फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लिम। खौफुन अलैहिम व लम यहज़नून अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून। अल्लाहु अकबर, अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु